नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसटी महामंडळाची जी 17,000 प्लस जागेची भरती येणार आहे त्याच्यामध्ये चालक आणि वाहक हे दोन मुख्य पद, परंतु त्यापैकी तुम्ही कुठले निवडायला पाहिजे, नेमकं स्पर्धा कोणाची किती आहे आणि या ठिकाणी कोणाला जास्त चान्स मिळू शकतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। म्हणून तुम्ही मला असं वाटतं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहायला पाहिजे। स्टेप बाय स्टेप पाहूया। या ठिकाणी 17,000 ज्या जागा असणार आहेत प्लस त्याच्यामध्ये चालक आणि वाहक या दोन पदाला सगळ्यात महत्वाचं व्हॅल्यू दिलेले आहे त्या ठिकाणी। बाकीच्या इतर पोस्ट असणार मेकॅनिकल, त्याच्यानंतर सिव्हिल, ITI, क्लर्क या पदासाठी सुद्धा भरती निघणार आहे, परंतु चालक आणि वाहक याला मोस्ट टॉप अर्जन्सी प्रायव्हसी दिलेली आहे। तर आता इथे 8,000 नवीन बसेस येणार असल्यामुळे दोघांना या ठिकाणी संधी समान मिळेल का? नक्कीच या ठिकाणी सम प्रमाणात संधी समान मिळू शकते, परंतु चालक म्हटलं की या ठिकाणी रिस्की काम आलं आणि थोडं वाहक म्हटलं की त्या ठिकाणी थोडस कमी रिस्की काम आलं। आता त्याचे फायदे तोटे पण तुम्हाला पुढे सांगतो। तत्पूर्वी चालकाला लागणाऱ्या रिक्वायरमेंट कुठल्या असणार आहेत आणि तुम्ही कुठल्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही ठरवून घ्यायचं आहे। चालक जर तुम्ही पदासाठी फॉर्म भरू इच्छित असाल तर त्यावेळेस काय करायचंय, तुमच्याकडे या ठिकाणी हेवी मोटार व्हेकल लायसन्स असणं आवश्यक आहे। चालक पदाची मेन ही अट आहे, त्याच्यामुळे हे जर तुमच्याकडे लायसन्स नसेल तर तुम्ही आत्ताच काढून ठेवायचं आहे, कारण की भरती आता येणारच आहे। सो ही सगळ्यात महत्वाची अट, जर लायसन्स नसेल तर तुम्ही चालक पदाला फॉर्म भरू शकत नाही। दुसरा पॉइंट आहे वाहन चालवण्याचा अनुभव जाहिरातीनुसार। आता जाहिरात कशी डिपेंड करते, जाहिरातीमध्ये काय नमूद होते ह्या गोष्टी कन्सिडर करून जर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट किंवा एक्सपिरियन्स त्या ठिकाणी तुम्हाला रिक्वायर्ड लागत असेल तर तो तुम्हाला प्रेझेंट करावा लागेल, सादर करावा लागेल। ही झाली चालक पदासाठीची दुसरी रिक्वायरमेंट। ठीक आहे, तिसरी रिक्वायरमेंट आहे वैद्यकीय तपासणी व ड्रायव्हिंग कौशल्य। तिसरी या साधारणपणे मेडिकल फिटनेस थोडक्यामध्ये तुमचा चेक केला जाऊ शकतो, कारण की चालक म्हटलं की तुमचा फोकस तुमच्या ट्रॅव्हलिंग सेफ प्रवाशांची जबाबदारी सर्वत्र तुमच्यावर असते। तुमच्या एका चुकीमुळे किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल फिजिकल फिटनेस मध्ये तर या ठिकाणी शेकडो हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात जाऊ शकतो। आता या ठिकाणी मेडिकल फिटनेस मध्ये काय काय होऊ शकतं ते या ठिकाणी सर्वात प्रथम तुमचं डोळ्याची तपासणी केली जाऊ शकते, कारण तुमची दूरदृष्टी कशी आहे, त्याच्यानंतर तुमचं झोपेवर नियंत्रण कसं आहे, कारण काही लांब पल्ल्याचे जे प्रवास असतात त्या ठिकाणी तुमची एक डुलकी आणि शेकडो प्रवाशांचं जीवन त्या ठिकाणी उद्ध्वस्त, सोबत तुमचं सुद्धा हा रिस्क फॅक्टर आहे। त्याच्यामुळं मेडिकल फिटनेस ड्रायव्हिंग टेस्ट म्हणजे ड्रायव्हिंग पदासाठी या ठिकाणी होण्याची दाट म्हणजे 99.99% शक्यता आहे। त्याच्यामुळे त्याचं प्रिपरेशन करून ठेवा, सगळं फिट राहण्याचा प्रयत्न करा। फक्त जाहिराती पुरता नाही तर ऑल ओव्हर आयुष्यामध्ये फिट राहण्याचे नक्कीच प्रयत्न करा। त्याच्यानंतर आहे तुमचं ड्रायव्हिंग कौशल्य। तुम्हाला गर्दीच्या ठिकाणी तुम्ही गाडी कशी चालवता, त्याच्यानंतर स्पीड, त्याच्यानंतर सिग्नल, ह्या सर्व गोष्टी, त्याचे इंडिकेटर, त्याच्यासोबत जे काय RTO रूल्स असतात ते तुम्हाला माहित आहेत का नाही, तुमचं ड्रायव्हिंग कौशल्य त्या ठिकाणात रूल्स अँड रेग्युलेशनच्या क्रायटेरियामध्ये चेक केलं जातं। याच्या अगोदरच्या भरतीमध्ये सुद्धा परमनंट भरती असो किंवा कॉन्ट्रॅक्ट, ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी चेक केल्या जातात। म्हणजे साधारणपणे 3-4 महत्वाच्या या ठिकाणी रिक्वायरमेंट आहेत। त्याच्यामुळे ड्रायव्हिंग पदाला फॉर्म भरू इच्छिणाऱ्यांनी ह्या गोष्टी तुमच्याकडे आहेत का, कुठली कमतरता आहे या गोष्टी तुम्ही जाणून घ्यायच्या आहेत। पुढचं आहे जबाबदारी जास्त तर भत्ते पण जास्त। हा याचा फायदा तोट्याचा एक पॉइंट झाला, ते आपण पुढे सविस्तर तुम्हाला फायदे तोटे ड्रायव्हर, चालक आणि इतर पदाचे सांगतो। दुसरं आहे वाहक पद। आता या ठिकाणी वाहकाचं काय काम असतं, तिकीट फाडणे सर्वप्रथम काम, म्हणजे प्रवासी बसला तिथला कुठल्या रूट पर्यंत जायचं त्या ठिकाणचं तिकीट फाडून देणे, त्याच्यानंतर प्रवाशांसोबत संवाद करणे, व्यवहार करणे त्यांच्यासोबत, त्यांचे काय प्रॉब्लेम असतील, जागेचा प्रॉब्लेम असेल किंवा तिकिटामध्ये कमी जास्तीचा प्रॉब्लेम असेल, कारण हाफ तिकीट, फुल तिकीट, तिकीट लेस, त्याच्यानंतर वेगवेगळे गव्हर्नमेंटच्या स्कीम मध्ये बसणारे काही वयोवृद्ध जे आपले काही प्रवासी असतात त्यांचे कार्ड चेक करणे, असे वेगवेगळे वाहकाचं त्या ठिकाणी काम असतं। आणि
सुरक्षित व शांततात प्रवास पार पडणे हे सुद्धा थोडक्यामध्ये वाहकावर जबाबदारी असते. त्याचसोबत महसूल व्यवस्थापन म्हणजे काय? सपोज तुमच्या बसमध्ये 10 किंवा 50 प्रवासी बसले, त्यांचं सर्वांचे तिकीट फाडणे, त्याचा जो काही महसूल, जे पैसे जमा झाले त्याचा आर्थिक कट टू कट हिशोब ठेवणे, म्हणजे पैशाचा व्यवहार या ठिकाणी एकदम व्यवस्थितपणे करणे. याच्यामध्ये अफरातफरी झाली तर जो काय दंड लागेल तो तुम्हाला स्वतःहून भरावा लागेल. म्हणून हे सुद्धा वाहकाचं काम जबाबदारीचं आहे. या ठिकाणी महिला आणि पुरुष दोघे सुद्धा या ठिकाणी पात्र राहतील वाहक पदासाठी. ड्रायव्हर पदासाठी सुद्धा 100% सांगता येणार नाही, परंतु कदाचित इथे महिला आणि पुरुष दोघांना सुद्धा ड्रायव्हर पदासाठी सुद्धा संधी मिळू शकते. परंतु वाहकाचं जे आहे त्यांना महिलांना प्रेफरन्स शक्यतो द्या, म्हणजे महिलांनी प्रेफरन्स दिला तरी या ठिकाणी सेफ आहे. कारण की थोडक्यामध्ये ड्रायव्हरच्या कंपॅरिझन मध्ये वाहक पदासाठी ह्या गोष्टी फायद्याच्या असणार आहेत. त्याच्यासोबत या ठिकाणी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसनची आवश्यकता नाहीये. जर कंडक्टर पदासाठी असेल तर ड्रायव्हिंग लायसन नॉट रिक्वायर्ड. ठीक आहे. पुढे आहे या ठिकाणी आता नेमकं या दोघांपैकी ही झाली रिक्वायरमेंट ड्रायव्हर आणि कंडक्टर पदासाठी. मग या दोघांपैकी नेमकं संधी कोणाला मिळू शकते? कारण की 17,000 जागेचे डिवायडेशन म्हणलं की फक्त ड्रायव्हर आणि कंडक्टर नाही, त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग ऑल बाकीचे पोस्ट त्या ठिकाणी भरती केले जाणार आहेत. परंतु आता सगळ्यात जास्त संधी म्हटलं तर वाहक चालकाला, म्हणजे तुमचं ड्रायव्हर झालं आणि कंडक्टर यांनाच बाकीच्या पदापेक्षा संधी मिळणार आहे. तरी फायनल जाहिरात किती जागेसाठी ड्रायव्हरच्या जागा सुटतात आणि किती जागा कंडक्टरच्या जागा सुटतात हे फायनल ऍडव्हर्टाइजमेंट वरती डिपेंड असेल. परंतु याच्यामध्ये एक बेस्ट फायदा असा आहे की या ठिकाणी महिला आणि पुरुष दोघे या ठिकाणी अप्लाय करू शकतात, म्हणजे समप्रमाणात संधी दिली गेलेली आहे. त्याच्यामुळे कोणाला जास्त संधी हा जर तुमच्या मनात प्रश्न मिळत असतील तर या ठिकाणी त्याचं सिंपल आणि साधं उत्तर आहे, सर्वांना समान संधी या ठिकाणी मिळू शकते. फक्त जागा ज्या आहेत ड्रायव्हर आणि कंडक्टर पदासाठी त्या कमी जास्त प्रमाणात होऊ शकतात, पण मोस्टली ड्रायव्हर पदासाठी जागा थोड्याफार जास्त राहतील ऍज कम्पेअर टू कंडक्टर पदाच्या तुलनेमध्ये. ठीक आहे. पुढचा पॉईंट जर तुम्हाला पाहायचं झालं, या ठिकाणी कोणते पद निवडायचे हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. आता तुम्ही जर अगोदरपासून ड्रायव्हिंग स्किल असेल, तुमच्याकडे मोटार व्हेकल लायसन असेल, स्किल असेल, तुम्हाला आवड असेल तर ड्रायव्हर पदाचं साठी तुम्ही निवड करू शकता, त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. परंतु कंडक्टर असं तुम्हाला वाटत असेल की आपल्याला जास्त जबाबदारी किंवा लांब पल्ल्याच्या रूटवर जातो, आपला वेळ जातो, आपलं लाईफस्टाईल चेंज होतं, किंवा तुम्हाला आवड नसेल तर कंडक्टर पदासाठी तुम्ही भरू शकता. परंतु ह्या दोन्ही पदासाठी वेगवेगळ्या रिक्वायरमेंट आहेत, म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोन्ही पदाला रिक्वायरमेंट वेगळे असणार आहेत. त्यामुळे पद निवडताना स्वतंत्रपणे तुम्हाला संपूर्ण इंडिपेंडेंट तुमच्यावरती आहे, डिपेंडेंट तुमच्यावरती आहे की कुठलं पद तुम्ही निवडायचं आहे. मग त्याच्यामध्ये निवडताना कसं निवडायचं? तुमची आवड, निवड, सवड, त्याच्यानंतर तुमचं फ्युचर, तुमचं प्रमोशन, तुमचे भत्ते, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही पद निवडलं फॉर्म भरताना तर नक्कीच तुमच्या फायद्याचं ठरू शकते. कारण की पुढे ह्या प्रत्येक पदानुसार वेगवेगळे भत्ते असतात, वेगवेगळ्या फॅसिलिटी असतात. तर त्या सर्व फॅसिलिटी कन्सिडर करून तुम्ही कुठलं पद निवडायचे आणि कुठल्या पदासाठी तयारी करायची याचा आत्ताच जर तुम्ही फोकस किंवा एक गोल सेट करून ठेवलं तर येणाऱ्या आगामी काळात भरतीमध्ये तुमचं 100% सिलेक्शन होईल, कारण की तुमचं गोल फोकस आत्ताच सेट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता जर तुम्ही ड्रायव्हर निवडलं आणि कंडक्टर निवडलं, दोन्हीपैकी एक निवडाल किंवा इतर पदासाठी निवडलं, तर या ठिकाणी फायदे आणि तोटे काय असू शकतात? समजा कन्सिडर करा की तुम्ही ड्रायव्हर पदासाठी पद निवडला आहे. आता त्याच्यासाठी फायदे जर झालं तर आकर्षक त्या ठिकाणी पगार. आता सरकारने जाहीर करताना 30,000 रुपये सॅलरी या ठिकाणी सगळ्यांना सांगितले आहे, परंतु ती 30,000 सॅलरी मित्रांनो सर्वांसाठी नाही, लक्षात ठेवा. टेंटेटिव्ह आणि अंदाजे ऑल ओव्हर ही सॅलरी 30,000 असणार आहे. यामध्ये ड्रायव्हर पदाची वेगळी असेल, कंडक्टर पदाची वेगळी असेल, क्लर्क पदाची वेगळी असेल, मेकॅनिकल पदाची वेगळी असेल, आयटीआय कॅन्डिडेट पोस्ट साठीची सॅलरी वेगळी असेल. त्याच्यामध्ये वेगवेगळे डिडक्शन्स असतात, त्याच्यामध्ये काही भत्ते सुद्धा ऍड करून तुम्हाला मिळले जातील. त्याच्यामध्ये ओव्हर टाइम सुद्धा प्रत्येक पदाचा वेगवेगळा असू शकतो. आता तुम्ही म्हणाल ओव्हर टाइम नेमकं कोणाला मिळेल, तर ड्रायव्हर पदाला ओव्हर टाइम मिळण्याची शक्यता आहे. ड्रायव्हर पद आलं की त्याच्यासोबतच वाहक पदाला म्हणजे कंडक्टर पदाला दोघांना मिळून जास्त करून ओव्हर टाइम मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे, कारण लांब पल्ल्याच्या गाड्या
जास्त असतात लॉंग रूटचा, त्याच्यामुळे तुमचा वेळ जातो आणि त्या ठिकाणी तुम्हाला ओव्हर टाइम कदाचित मिळू शकतो. अजून कन्फर्म नाही ते, परंतु पूर्ण टेंडर बिडिंग प्रोसेस झाल्याच्या नंतर, जाहिरात आल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी या ठिकाणी नमूद केल्या जातील. ठीक आहे, तर तो आहे सगळ्यात महत्वाचा आकर्षक पगार. भत्ते तुम्हाला ड्रायव्हरचे जर पदासाठी भरलं तर जास्त मिळतील, जसं की तुमचं ट्रॅव्हलिंग अलाउन्स असेल, तुमचं राहण्याचा खाण्याचा खर्च, हे यदा कदाचित तुम्हाला भत्ते मिळू शकतात. नोकरीमध्ये स्थिरता मिळेल. सध्या 3 वर्ष तरी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरला आणि रुजू झाला तर 3 वर्ष तरी नोकरीमध्ये कमीत कमी स्थिरता आहे. आणि मेन पॉझिटिव्ह पॉईंट याचा असा आहे की पुढे चालून ही भरती परमनंट होण्याच्या मार्गावर आहे, कारण ह्या भरतीला वेळ लागत आहे म्हणून समजून जा. एक पॉझिटिव्ह ग्रीन सिग्नल त्या ठिकाणी आहे, कारण की जे विद्यार्थी आता ह्या भरतीमध्ये जॉईन होतील पुढे चालून त्यांचं उज्ज्वल भविष्य होईल, अशी तरी सध्या तरी अपेक्षा आणि आशा आपल्याला ठेवायला काहीच हरकत नाही. कारण की पुढे चालून खूप सरकारला रिक्वायरमेंट लागणार आहे, गाड्यांची देवाणघेवाण होणार आहे, वाहन प्रवास भरपूर गोष्टी वाढणार आहेत, ट्रान्सपोर्ट वाढणार आहे देशाचं, त्याच्यामुळे या ठिकाणी पुढे चालून संधी नक्कीच मिळू शकते. म्हणून ही कॉन्ट्रॅक्ट बेस सध्या जरी भरती निघाली असली तरी तुम्ही नक्की फॉर्म भरायला पाहिजे. पुढे आहे या ठिकाणी समजा ड्रायव्हरचे तोटे पाहिजे झाला, आता आपण पाहिले फायदे. तोटे या ठिकाणी लायसन रिक्वायर्ड आहे फॉर्म भरण्यासाठी आणि तुम्ही ड्रायव्हिंग करण्यासाठी लायसन तुमच्याकडे आवश्यकता. आता काही विद्यार्थ्यांना ड्रायव्हर पदासाठी फॉर्म भरायचं, परंतु त्यांच्याकडे स्किल नाहीये किंवा एक्सपिरियन्स नाहीये. जर ह्या दोन्ही गोष्टी असल्या तर लायसनच नाहीये. असं ड्रायव्हिंग करतात बरेच जण, परंतु त्यांच्याकडे लायसनच नसतं. हा एक ड्रॉबॅक पॉईंट आहे त्या ठिकाणी. लायसन रिक्वायर्ड लागतं, हा एक आहे. दुसरं प्रवाशांची सुरक्षा, लॉंग रूट आणि वेळ. प्रवाशांची सुरक्षा म्हणजे तुम्ही ड्रायव्हिंग करताय म्हणजे जे काही बसमध्ये तुमचे 50, 60, 100 काय जे असतील प्रवासी, त्यांच्या सुरक्षेची इनडायरेक्टली जबाबदारी तुमच्यावर असते. कारण की काही वेळा काय होतं की लॉंग रूटच्या ज्या बस असतात त्यावेळेस माणसाला थकवा येतो प्रवास करून किंवा ड्रायव्हिंग करून. कधी कधी झोप लागण्याची शक्यता असते किंवा काही कंटाळा आला किंवा काही बॉडीने रिएक्शन केली, म्हणजे खूप जास्त प्रवास झाला तर आपलं कधीतरी आजारी पडतो किंवा विकनेस येतो किंवा झोप लागते किंवा अजून वेगवेगळे कारण असू शकतात. असे भरपूर सारे कारण आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी खूप काळजी घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा तोटा म्हणजे तुमचा वेळ. तुम्ही 8 तास ड्युटी केली आणि घरी जाऊन बसले असं अजिबात होत नाही मित्रांनो. तुमची जरी ड्युटी 8 तास असेल तर लॉंग रूटचा प्रवास भेटला तर त्याच्यामध्ये 12 तास, 16 तास, 18 तास, कधी कधी डे पूर्ण दिवस सुद्धा चालला जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही सकाळी घरातून गेलात संध्याकाळी घरात वेळेतच येताल, असं कुठलंही बंधनकारक नाहीये त्या ठिकाणी. म्हणून वेळेचा सगळ्यात मोठा या ठिकाणी लॉस आहे. हे झालं तुमचं ड्रायव्हर पदासाठी. दुसरं आहे वाहक पदासाठी म्हणजे कंडक्टर पदासाठी. याचं फायदे भरपूर सारे आहेत, परंतु याला भरती मध्ये जॉईन होण्यासाठी जास्त रिक्वायरमेंट नाहीये ऍज कम्पेअर टू ड्रायव्हर किंवा ऍज कम्पेअर टू अदर पोस्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी नोकरीमध्ये सुरक्षित आहे याच्यामध्ये सुद्धा असणार आहे. आणि ड्रायव्हरच्या कंपॅरिझन मध्ये बसून वर थोड्याफार प्रमाणात रिलॅक्स, एकदा तिकीट काढून झालं व्यवस्थित, लॉंग रूटची बस असेल तर काही टेन्शन आणि निवांतपणे तुम्ही आरामदायी जॉब करू शकता. त्याच्यानंतर महसूल जो असतो तो तुम्हाला जमा करावा लागतो. आता तोटे जर काय असतील तर दिवसभर प्रवासांसोबत त्या ठिकाणी संवाद करावा लागेल, तिकीट फाडावे लागतील, जे काही तिकिटाचे पैसे असतील ते सांभाळून ठेवून जो रात्री तुमचा जो एसटीचा प्रवास आहे तो थांबल्याच्या नंतर तेथील डेपोमध्ये तुम्हाला त्याचा सगळा महसूल जमा करावा लागतो. त्याच्यामध्ये काही गडबड झाली किंवा करेक्शन आलं किंवा कमी जास्त पैसे झाले तर ते तुम्हाला स्वतःच्या खिशामधून भरून घ्यावा लागतात. आणि एसटी महामंडळामध्ये आणखी एक वाहक पदासाठी एक रूल आहे. जर तुम्ही एखाद्या प्रवाशाचे तिकीट काढायचं जरी चुकून विसरला असाल आणि नेक्स्ट बस स्टॉपवरती बस चेकिंग झाली तर पूर्णपणे कारवाई तुमच्यावर होऊ शकते. हा एक ड्रॉबॅक पॉइंट आहे. हे झाले फायदे आणि तोटे. मग आता प्रश्न पडतो ड्रायव्हर पद निवडायचं की वाहक पद. हे पर्सनली तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी रिक्वायरमेंट काय लागणार आहे, त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, आता कोणती निवड आणि कशी निवडावं, सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न केलाय. फक्त एकच गोष्ट, याची तयारी आतापासूनच करायची आहे, जेणेकरून भरती जाहिरात निघाल्याच्या नंतर टाइमवरती धावपळ नको. सर्व डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे, सगळं व्यवस्थितरित्या करून या ठिकाणी जॉईन व्हायचे. तुमचे काही डाऊट किंवा प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. आणि मला असं वाटतं चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायला पाहिजे, कारण की तुम्हाला अशाच महत्वाचे अपडेट आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर पोहोचवण्याचं काम मी करेल. इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.